तुळजाभवानी यायचा उदो उदो. तर आज बघणार आहे आपण नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी उपवासाचे पारदर्शक मोमोज म्हणजेच ट्रान्सपरंट मोमोज. त्यासाठी एका पॅनमध्ये आपण 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. त्याला छानपैकी आपण गरम करून घेणार आहे. यामुळे काय होते साबुदाण्याचं पावडर व्यवस्थित होईल बघा. छान आपल्याला गरम करायचं आहे. बघायचं आपल्याला कलर चेंज झाला नाही पाहिजे साबुदाण्याचा. फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, थंड करायचं आहे आणि त्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे. नंतर बारीक झालेला साबुदाणा आपल्याला चाळणीमधून चाळून घ्यायचा आहे. आपल्याला त्याचं एक पीठ तयार करून घ्यायचं आहे बघा. चाळणीमध्ये उरलेला जाड जो साबुदाणा आहे तो परत मिक्सरच्या पाण्यामध्ये टाकणार आहे, फिरवून घेणार आहे आणि त्याला परत चाळून घेणार आहे. तयार झालेल्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून त्याचा एक मस्तपैकी आपण गोळा तयार करून घेणार आहे. साबुदाणा जरा जास्त पाणी लागते, मग थोडं थोडं पाणी टाकून आपण छानपैकी गोळा मळून घेणार आहे बघा. आणि तयार झालेला गोळा आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार आहे बघा. अशा पद्धतीने आता तोवर करणार आहे आपण मोमोजसाठी सारण. त्यासाठी एका पॅनमध्ये घेतलं थोडंसं तेल, त्यामध्ये टाकलं आहे आपण जिरं, हिरवी मिरची बघा. उपासाचा आहे त्यामुळे आपण उपासाचेच आवश्यक तेवढे इन्ग्रेडियंट्स घेणार आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण किसलेलं गाजर आणि त्याला छान शिजवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. आता गाजर जरासं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ, थोडंसं मिरेपूड टाकणार आहे, मिक्स करून घेणार आहे छान व्यवस्थित. आणि यामध्ये टाकणार आहे आपण किसलेलं पनीर बघा. आता आपल्याला पनीर छानपैकी आपलं गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. छान पनीर झालं की आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याला मस्तपैकी आपण थंड करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. आता तोवर आपला साबुदाणा पण छान भिजला होता, त्याला थोडंसं आपण मळून घ्यायचं आहे परत. आणि पॉलिथिनला छान तेल लावायचं आहे आणि त्यावर मस्तपैकी एक जाडीशी आपल्याला चपाती करून घ्यायची आहे बघा. म्हणजे पातळ पातळ पुऱ्या करून घ्यायच्या आहे. मोठी चपाती करायची आहे. एका डब्याच्या साईजने सारख्या आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने. आता मधोमध भरणार आहे आपण मोमोजचं सारण आणि चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला अशा पद्धतीने आकार देऊन घेणार आहे. आपण जरा डिफरंट पद्धतीचे मोमोज करणार आहे बघा. अशा पद्धतीने छान मोमोज तयार झालेले आहे. अशामुळे लगेचच ते एकमेकांना चिपकतात बघा. आणि अशा पद्धतीने मी माझे बाकीचे मोमोज पण तयार करून घेतले होते बघा. आता मी याला वाफवणार आहे. तर वाफवण्यासाठी मी काय केलं आहे, इडली पात्राचा वापर करणार आहे. त्याला मस्तपैकी मी तेल लावून घेणार आहे आणि एक मोमोज मी अशा पद्धतीने ठेवून मस्त वाफवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीने वाफवून घ्या बघा. अगदी सोपी अशी रेसिपी, एक तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपण करूया उपासाची मोमोजची चटणी. त्यासाठी आपण 2 टमाटर छानपैकी तेल लावून भाजून घेतले आहे अशा पद्धतीने. आता आपण वरचे साल काढून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले टोमॅटो, लाल मिरची, मीठ आणि साखर टाकणार आहे. छान मस्तपैकी याला फिरवून घेणार आहे. आपली मोमोजची चटणी तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीने. आपले मोमोज पण छान तयार झालेले आहे. थंड झाल्यानंतर बघा किती ट्रान्सपरंट होतात ते बघा. थंड करून घ्यायचे आहे आणि आपल्याला सर्व करायचे आहे चटणीबरोबर बघा. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुळजाभवानी यायचा उदो उदो.